नमस्कार. मी टी डी वाघमोडे सर, इंदापूर. मी आपणासमोर आज एक छोटासा विचार सादर करणार आहे. तो विचार असा आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणजे काय? आम्ही आज पाहतोय की आज समाजातल्या प्रत्येकजण आपापल्या प्रगतीनं, आपापल्या पद्धतीनं, आपापल्या स्वतःच्या जीवनासाठी, आपल्या लेकराबाळांच्या यशस्वी आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी आपल्या लेकरांपुढं आपण एक वेगळा आदर्श निर्माण केला पाहिजे. याच्यासाठी माझ्या मुलानं मुलीनं माझ्या कार्याचा आदर्श घ्यावा म्हणून रात्रंदिवस या समाजातील प्रत्येकजण स्वतःच्या पद्धतीने प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्यांच्या प्रगतीस समाजातील आपल्याकडं कुचेष्टेनं किंवा चुकीच्या नजरेनं पाहणारी माणसं खऱ्या अर्थानं या प्रवृत्तीस घातक ठरतात. म्हणजे या समाजामध्ये बरेच असे लोक असे आहेत, मी कृपया कोणाला नावं ठेवत नाही आहे किंवा कोणालाही दुःखी करण्याचा माझा हेतू नाही आहे, पण मला असं आमच्या सर्वच बालकांना विद्यार्थी मित्रांना सर्वांनाच विनंतीपूर्वक समजून सांगायचं आहे, कृपया समाजातल्या एखाद्या व्यक्तीची प्रगती होत असेल तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आपल्याला त्या व्यक्तीच्या कार्याचा स्वाभिमान वाटला पाहिजे. कारण त्यानं कार्य महान केलंय म्हणून तो व्यक्ती महान झालाय. त्यानं आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे केलंय म्हणून त्याच्या कार्याची परमेश्वरानं दखल घेतली आहे आणि समाजात त्यानं स्वतःची प्रगती घडवून आणली. मग आपण त्याच्याकडं चुकीच्या नजरेनं पाहण्यापेक्षा त्यानं केलेलं कार्य पहा आणि त्याच्या कार्याचा गौरव करा आणि त्याला कुप्रवृत्तीने किंवा चुकीच्या प्रवृत्तीने त्याच्याकडं न पाहता मी सुद्धा नव्या दमानं, नव्या जोमानं, नव्या उत्साहानं, नव्या प्रेरणेनं, नव्या उमेदीनं प्रत्येक कार्य मनापासून अंतःकरणापासून करणार आहे आणि 100% मी सुद्धा माझ्या घराची, सुद्धा माझ्या स्वतःची प्रगती घडवून आणणार आहे. हे तुम्ही म्हणा, 100% तुमची सुद्धा स्वतःची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुवचन आहे, तूच आहेस तुझ्या जन्माचा आणि जीवनाचा शिल्पकार. तुझं जीवन कसं घडवायचं हे ठरवायचं तू, इतरांनी नाही आहे. मग तू तुझ्या जीवनाचं ठरव. इतरांची जे लोक पळत आहेत त्यांना चुकीच्या नजरेनं न पाहता तुम्ही त्यांना चांगल्या नजरेनं, चांगल्या दृष्टीनं पहा. त्यांच्यामधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्याच दिसतील आणि तुम्ही त्यांच्यातल्या चांगल्याच गोष्टी घ्या आणि तुम्ही चांगुलपणानं आणि चांगल्या पद्धतीनं पुढं चला. 100% तुमच्या जीवनाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही बघतोय या समाजातील किंवा निसर्गातील कोणताही व्यक्ती घ्या, कोणती वस्तू घ्या, पशुपक्षी घ्या, प्राणी घ्या, झाडे घ्या, वेली घ्या, तुम्ही या जीवनातील प्रत्येक या समाजातील असतील किंवा लक्षात घ्या वस्तूकडे, व्यक्तीकडे, प्राण्याकडं चांगल्या दृष्टीनं पाहिलं तर त्या व्यक्तीमध्ये, त्या वस्तूमध्ये, त्या पशुमध्ये, त्या प्राण्यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट चांगलंच दिसणार आहे. कारण तुम्ही चांगलं पाहणार आहे म्हणून तुम्हाला चांगलं दिसणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, या समाजातील कुठल्याही व्यक्तीचं तुम्हाला चांगलं करता येत नसेल ना, कृपया वाईट तर करू नका. तुम्हाला एखाद्याला चांगला सल्ला देता येत नसेल ना, कृपया वाईट तर सल्ला देऊ नका. त्याच्या सुखामध्ये सुख, त्याच्या दुःखामध्ये दुःख. खऱ्या अर्थानं हेच खऱ्या माणसाचं आणि माणुसकीचं आणि माणसात राहून माणसाचं माणसासारखं वागणं आणि आपल्याच माणसाची प्रगती होताना त्याला साथ देणं, त्याच्या प्रगतीला दाद देणं, हे चांगल्या माणसाचं चांगलं कर्तव्य आहे. हे चांगल्या माणसात राहून चांगल्या माणसानं विसरता कामा नये असं मला वाटतं. जीवनात तो प्रगती साधतोय ना, त्याच्या प्रगतीला वाहवा करा. तो कार्य करतोय ना, ती कार्य करते ना, त्याच्या कार्याला, उत्तुंग कार्याला, त्याच्या प्रगतीला दाद द्या. त्याच्या कार्याला सलाम करा. कारण सलाम करण्यासारखं कार्यच त्यानं केलंय म्हणून तो महान झालाय. त्याची परिस्थिती त्याची एकच आस होती की माझी परिस्थिती मी बदलणार आहे आणि जोपर्यंत माझी परिस्थिती बदलणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, हा त्याचा ध्यास होता.
आणि त्याचा ध्यास आहे, तिचा ध्यास आहे. मग तो ती प्रगती साधत असताना कृपया त्यांना कुचष्ट न पाहता समाजातील तोही एक घटक आहे, मीही एक घटक आहे. खरोखरच तो प्रगती साधताना मी सुद्धा त्याच्या पुढचं पाऊल उचलून 100% त्याच्यापेक्षा वेगाने मी प्रगती करून दाखवीन आणि समाजात माझा वेगळा आदर्श निर्माण करीन. हेही तुम्ही स्वतःला म्हणा, स्वतःला जाणा, स्वतःला माना. तुम्ही ठरवलं, म्हणतात ना मराठीतून म्हण आहे, मी ठरवलं, मी मनात आणलं तर लाखाची गोष्ट करीन. अरे मग लाखाची गोष्ट करायला या लाख मोलाच्या क्षणी लाख मोलाचा विचार आणा, लाख मोलाची कृती करा आणि लाख मोलाचं ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस लाख मोलाच्या वेळेला, लाख मोलाच्या मिनिटाला आणि सेकंदाला लाख मोलाचं मोल द्या. तुम्ही एक दिवस लाख मोलाची व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रत्येकाला सांगतोय, कृपया आपलं कार्य प्रामाणिकपणे करा. प्रत्येक व्यक्तीकडं, प्रत्येक गोष्टीकडं, प्रत्येक वस्तूकडं आणि प्रत्येकाकडं चांगल्या दृष्टीनं, चांगल्या नजरेनं बघा. कारण आपण जसं पाहतो तसं आपल्याला जग दिसतं. जगातील प्रत्येक गोष्ट दिसते, प्रत्येक व्यक्ती दिसते. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव माणसातच आहे, देव दगडात नाही आहे. आपण जर समोरच्या व्यक्तीशी चांगल्याप्रमाणे चांगुलपणानं वागलं, आपण जर तिला आपण संकटात सहकार्य केलं, संकटात साथ दिली, अरे तीच व्यक्ती तुमची जीवनभर साथ निभावणार आहे. जीवनभर तीच व्यक्ती तुम्हाला मदत करणार आहे आणि तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी देव माणूस असणार आहे. म्हणून माझ्या सर्वच लक्षात घ्या प्रिय विद्यार्थ्यांना, पालकांना आणि समाजातील प्रत्येक माझ्या बंधू भगिनींना विनंती असेल, कृपया आपण सर्वजण खूप महान आहात, आपले विचारही महान आहेत. असेच महान विचार ठेवा आणि कारण महान विचारच व्यक्तीला महान बनवतात. म्हणून विचारच एवढं महान ठेवा की त्या विचारानं आम्ही महान बनलं पाहिजे आणि आपलं कार्य महान करून आपण समाजातला एक आदर्श व्यक्ती झालं पाहिजे, समाजातला एक आदर्श घटक झाला पाहिजे. म्हणून दृष्टी चांगली ठेवा. तुम्हाला सृष्टी चांगली दिसेल. सृष्टी म्हणजे जग चांगलं दिसेल. जगातील प्रत्येक व्यक्ती चांगली दिसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुणाचं वाईट चिंतू नका. कधी कुणाला वाईट बोलू नका. कधी कुणाशी, कारण हे आयुष्य पुन्हा नाही. हे जग आम्ही पुन्हा पाहू शकणार नाही. म्हणून कुणाचंही वाईट होऊ नका. कोणालाही कुचेष्टाने किंवा चुकीचं बोलू नका. आपल्याला जेवढं इतरांचं चांगलं करता येईल तेवढं करा. कृपया आपण महान आहात, असंच महान कर्तव्य शेवटपर्यंत करत राहा. 100% गुणी आणि गुणवान व्यक्ती बना. 100% तुमच्या कार्याचा, तुमच्या कर्तव्याचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं विचार चांगलं ठेवा. कारण मराठीत सुविचार आहे, विचार बदला नशीब बदलेल. विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. एक दिवस तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. विचार चांगले ठेवा, विचार बदला. एक दिवस तुमचं नशीब बदलून जाईल. फक्त एक आहे, नशीब बदलण्यासाठी फक्त जागेवर बसून काही न बोलता, काही न करता नशीब बदलणार नाही. तर उठा, जागे व्हा, रात्र वैरेचे रात्रंदिवस कष्ट करा, प्रामाणिकपणे कष्ट करा. एक दिवस तुम्ही उत्तुंग यश मिळवलेलं असेल. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही असाल 100% त्या क्षेत्रामध्ये तुम्हीच नंबर 1 असाल. धन्यवाद. मी आज जशी दृष्टी तशी सृष्टी. आपण जर समाजातील प्रत्येक व्यक्तीकडं आणि व्यक्तीच्या कार्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवला तर समाजातल्या प्रत्येक व्यक्ती आणि व्यक्तीचं कार्य तुम्हाला महान दिसेल. आणि 100% त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो तर तुम्हीसुद्धा त्या व्यक्तीसारखं महान व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगून मी थांबतोय. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पुन्हा एकदा असाच एखादा चांगला विचार घेऊन आपल्यासमोर येण्याची कृपया संधी द्या. चुकून काय चुकलं असेल तर कृपया मला क्षमा करा. फक्त एक आहे, समाजामध्ये सत्विचार असावा, चांगला विचार असावा. चांगल्या विचारानं चांगली माणसं प्रेरित होऊन पुढं जावीत आणि समाजातल्या प्रत्येकाचं भलं व्हावं ही एक माझी अपेक्षा आहे. म्हणून आपल्यासमोर मी काही शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. कृपया काही चुकलं असेल तर तुमचाच भाऊ म्हणून, तुमचाच मित्र म्हणून मला माफ करा.